विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या. आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला. ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं. त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, हे विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील, तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. आंतरवालीत हे फायनल आहे, 100% आंतरवालीत होणार. पण आता त्याचं सांगता येत नाही, बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं. कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं, कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली कोण चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढे जाऊ आता, आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे. पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेतल्याशिवाय. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.